नमस्कार. आज आपण बनवणार आहोत कांदा आणि लसणाची चटणी. त्यासाठी लागणारी सामग्री बघा: कांदा, पुदिना, लसूण, कोथिंबीर, दही, काश्मीरी पूड, मीठ आणि नंतर फोडणीसाठी तेल आणि कढीपत्ता. सर्वप्रथम आपण कांदा, लसूण, पुदिना आणि कोथिंबीर खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ. कांदा, पुदिना, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व आपण आता खलबत्त्यामध्ये बारीक करून घेऊ. छान असं बारीक झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये काश्मीरी पूड, चवीनुसार मीठ आणि दही मिक्स करून थोडं चेचून घेऊ. तेल, जिरे, कढीपत्ता आणि आपण बारीक खलबत्त्यामध्ये बारीक केलेली पूर्ण पेस्ट ह्यामध्ये भाजून घेणार आहोत. 1-2 मिनिटं छान असं ह्याला भाजून घेऊ. आता हे प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा पद्धतीने कांदा आणि लसणाची चटणी तयार झालेली आहे.